हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मुट्टूस फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत सावजी चिकन रस्सा भाजी. इतकी टेस्टी आणि इतकी छान वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्यातच तुम्ही हा वाघमारेचा मटन मसाला यूज करा. खूपच छान वाटते. मी तर काय सांगू, इतकी छान भाजी बनली होती. बघू शकता ग्रेव्ही किती छान दिसत आहे. चिकन खूपच भारी बनलं होतं सावजी. तर चला सांगते. तर सगळ्यात आधी मी ऑइल घेतलं आणि त्याही आधी मी 2 कांदे आणि थोडं खोबरं आणि थोडं अद्रक लसूण ह्याचा पेस्ट बनवून हे टाकलेला होता. तर मी तो व्हिडिओ काढायचा स्किप, म्हणजे माझ्याकडून तो व्हिडिओ झालाच नाही. ॲक्च्युली मी कॅमेरा बंद करून ठेवलेला होता, तर लक्षच नाही माझं. आणि मग ते छान तेजपत्ता टाकून थोडं जिरं टाकून छान ते थोडंसं पकू द्यायचं. त्याच्यानंतर मस्त जो आपण केलेला पेस्ट आहे तो टाकायचा आणि त्याला बघू शकता किती छान ऑइल सुटलेलं आहे. ऑइल सुटलं की त्याच्यानंतर लगेच आपल्या आवडीनुसार, म्हणजे किती टेस्ट आहे त्यानुसार तिखट टाकायचं. त्याच्यानंतर हळद टाकायची, धनिया पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि आपला मेन मटण मसाला वाघमारेचा तो टाकायचा. मग कुठलाही मसाला टाकायची काही आवश्यकता नाही. खूप छान टेस्टी बनते. आणि मीठसुद्धा टाकायचं, सॉल्ट. बघू शकता इतकी छान ग्रेव्ही आणि थिक ग्रेव्ही आणि एकदम चविष्ट बनते. खूपच छान वाटते. आणि मी खडा मसाल्याचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. तो मी एकदम हाफ चम्मचपेक्षा पण कमी टाकला तर त्याची नीडच नाही पडत. जर आपण वाघमारेचा मसाला यूज केला तर खूप छान टेस्टी भाजी बनते. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा. बघू शकता किती छान. आणि सोबतच तुम्ही कुठनं व्हिडिओज बघत आहे मला नक्की कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा. आणि मला कमेंट्स करा ना, म्हणजे मी तुम्हा लोकांसोबत इंटरॅक्ट करू शकते. म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठल्या रेसिपीज हव्या आहे. तुम्ही बघता पण काहीच कमेंट्स करत नाही, नॉर्मल कमेंट्स करता. बघू शकता किती छान ऑइल सुटलेलं आहे. असं 5 ते 10 मिनटं पकू द्यायचं छान, थोडंसं पाणी वगैरे टाकून मी दाखवल्याप्रमाणे. आणि बघू शकता आता किती छान ऑइल सुटलेलं आहे. त्यानंतर मस्त चिकन 2 ते 3 पाण्याने छान वॉश करून घ्यायचं आणि फ्रेशच चिकन घेऊन यायचं. तरच भाजीला खूप छान टेस्ट येते. बघू शकता मसालाच इतका टेस्टी दिसत आहे, तर भाजी किती टेस्टी असेल बघू शकता तुम्ही. मग छान चिकन सोडलेलं आणि त्याला छान मी कमीत कमी 15 ते 20 मिनटं छान कुक होऊ दिलं. आणि मग त्याच्यानंतर आपली एकदम झणझणीत सावजी चिकन रस्सा भाजी रेडी आहे. जास्त काही कामझाम न करता एकदम कमी वेळात छान बनणारी ही चिकनची सावजी भाजी इतकी छान. बघू शकता मला तर सांगताच तोंडाला पाणी येत आहे. आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आणि पुरीसोबत पण छान वाटते बघा. एकदा पुरीसोबत पण खाऊन बघा, खूप छान वाटते. राईससोबत पण. तर कसा वाटला नक्की सांगा. आणि हे सगळं पाणी सुटलेलं आहे चिकनला. मी पाणी कुठलंच टाकलेलं नाही, कारण मला चिकनमध्ये पाणी आवडत नाही. फक्त जे मसाला कुक करायला मी टाकलं होतं तेवढंच. बघू शकता खूप छान बनलेली आहे. मग वरून छान कोथिंबीर सोडून द्यायची आणि खूप छान वाटते भाजी. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही मटण मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या इन्स्टावर त्यांची ID आहे, तिथनं जाऊन ऑर्डर